धम्मबुद्ध मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धम्मप्रवाहाच्या या दुसऱ्या भागामध्ये। जन्म ते प्रवज्जा, बुद्धांचे कुळ। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते। देश अनेक राज्यात विभागला होता। काही राज्य मोठी होत, काही लहान। त्यापैकी काही राजाच्या राजवटीखाली होती तर इतर नव्हती। राजाच्या राजवटीखाली असलेली राज्य एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, वृज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी होत। ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती त्या राज्याची नावे कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बुली, केसुपुत्तचे कलिंग, पिप्पलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग्ग अशी होती। राजाच्या राजवटीखाली असलेली राज्य जनपद म्हणून तर एक क्षत्रिय राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखली जात। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्पलोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही। एवढे मात्र पक्के माहित आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणे होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ एक अशी राज्य करत असत। या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाई। सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन राजा होता। राज्य करण्याची त्यांची पाळी होती। चाक्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली। या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा उपयोग करू शकत नव्हते। त्या काळात जी राज्य अस्तित्वात होती त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते। कौशल नरेश प्रसेनजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत। बुद्धांचे पूर्वज शाक्यांची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे। कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धी प्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे। कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राज करीत होता। सिंहहनु हा त्याचा पुत्र। सिंहहनुचा विवाह कच्चना हिच्याशी झाला होता। सिंहहनुला शुद्धोदन, द्योतोदन, शाक्योदन, शुक्लोदन आणि अमितोदन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्रांव्यतिरिक्त सिंहहनुला अमिता आणि प्रमिता अशा 2 कन्या होत्या। या घराण्याचे गोत्र आदित्य होते। शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता। महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षण होते। अंजन कोलिय होता। तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता। शुद्धोदन हा महान योद्धा होता। जेव्हा शुद्धोदनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली। त्याने महाप्रजापतीशी द्वितीय भार्या म्हणून निवड केली। महाप्रजापती ही महामायेची मोठी भगिनी। शुद्धोदन हा धनधान्य संपन्न असा ग्रस्त होता। तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता। त्याच्याकडे भरपूर सेवक होते। असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी एकावेळी 1000 नांगराचा उपयोग करावा लागत असे। तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होता। त्याचे अनेक राजप्रसाद होते। बुद्धांचा जन्म शुद्धोदना घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। त्याची जन्मकथा अशी आहे। ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती। राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत। त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत। साधारणपणे हा वर्षोत्सव 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती। एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरवले, परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती। 7व्या दिवशी ती प्रातकाली जागी झाली। तिने सुगंधी जलाने स्नान केले। तिने 4 लाख कारशार्पण मुद्रा दान केल्या। तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले। तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले। तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयनमंदिरी शयनासाठी गेली। त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा सहवास घडला। महामायेला गर्भधारणा झाली। राजसी शय्येवर तिला गाढ निद्रा आली। तिला निद्रेत एक स्वप्न पडले। स्वप्नात तिला असे दिसले की 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीत उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले। त्यानंतर त्या 4 लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले।
तिला त्यांनी पुष्पाने अलंकृत केले. जणू महामाया एखाद्या दिव्य आत्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली. त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे उपस्थित झाला आणि म्हणाला, या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय तू माझी माता होशील? दुसऱ्या दिवशी प्रातकाली महामायेने शुद्धोदनाला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोदनाला समजले नाही, म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे 8 ब्राह्मण म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यन्न, सुयम, सुबोग आणि सुदत्त हे होत. त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडल्या गेली. शुद्धोदनाने त्या ब्राह्मणांची दानपत्रे सोन्या चांदीने भरली. धृत, मधु, शर्कर मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताने भोजन त्यांना दिले. शुद्धोदनाने त्यांना वस्त्र, प्रावरणे आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोदनाने महामाईचे स्वप्न त्यांना सांगितले व त्यांचा अर्थकथन करण्याची विनंती केली. ब्राह्मण म्हणाले, चिंता करू नये, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि ग्रहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे, त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी माता पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते. तुला माहित आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोदन उत्तरला. त्याला सुवर्णाच्या पालखीत बसून वाहक, सेवक व मोठा लावाजमा देऊन त्याने तिची पितृगृही रवानगी केली. महामाईच्या देवदहचा वाटेवर शाल वृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते. या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होत्या. हे वन लिंबुनी वन म्हणून प्रसिद्ध होते. जशी महामाईची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लिंबुनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियान्यासारखे भासू लागले. वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच्च भरली होती. असंख्य विविध रंगी मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते. हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामाईच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शालवनात उतरण्यास सांगितले व प्रतीक्षा करण्याची आज्ञा दिली. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली. मंद मंद सुगंधित वारा